नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाच्या 18 फेब्रुवारी 2026मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील VIMP क्वेश्चन 7च्या संदर्भातले आज आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. क्वेश्चन 7 म्हणजे दीर्घोत्तरी मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला प्रश्नाचे उत्तर लिहायचं असतं. त्या प्रश्नाच्या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ. यामध्ये 150 ते 200 शब्दात उत्तर लिहा असे प्रश्न विचारले जातात. तो त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे, पुढील मुद्द्यांच्या आधारे भारतातील गरिबी किंवा विकास स्पष्ट करा. यामध्ये मुद्दे दिले जातील, वेगवेगळे मुद्दे असतात. मुद्दे कोणते आहेत ते मुद्देही आपण विचारात घेऊयात. दारिद्र्य, गरिबीचा, पारंपरिक दृष्टिकोन, अपारंपरिक दृष्टिकोन, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक समता व न्याय असणारी समाजवादी पद्धत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, सुशासनाची मूल्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. यामध्ये सहभागात्मक, कायद्याचे राज्य, पारदर्शकता, उत्तरदायित्व, प्रतिसादात्मक. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा, जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावरती झालेला परिणाम खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्यामध्ये अर्थ, लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क यांसारख्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. दुसरा, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. हा प्रश्न वेगवेगळ्या घटकांचा विचार करून विचारला जातो. पहा, इथे ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, भौगोलिक घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांचा समावेश केला आहे, म्हणून त्यांची माहिती द्यावी लागेल. इतर ठिकाणी दुसरे मुद्दे देखील येऊ शकतात. त्यानंतर बरेच मुद्दे असलेला हा जागतिकीकरणाचा पण प्रश्न आहे. जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. यामध्ये तंत्रज्ञानावरील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक असे घटक आहेत आणि याच्या व्यतिरिक्त पण काही वेगळ्या पद्धतीने मुद्दे विचारता येतात. यामध्ये युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इतिहास, युरोपियन आयोग, युरोपियन संसद, युरोपियन परिषद, युरोपियन न्यायालय याविषयीची माहिती त्यामध्ये आपल्याला लिहावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट पुढचा आहे, भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमांची चर्चा करा. यामध्ये लोकपाल आणि लोकायुक्त, ई प्रशासन, माहितीचा अधिकार, नागरिकांचा सहभाग आणि नागरिकांची सनद यांसारखे मुद्दे दिले जातात आणि मग ते आपल्याला स्पष्ट करावे लागते. त्यानंतर भारताचा पुढील राष्ट्रांबरोबरचा सहसंबंध कसा आहे त्याचा आढावा घ्या, असाही काही वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे मुद्दे तुम्ही करायचेच आहे, कारण सहसंबंधामध्ये पण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा इथं प्रश्न विचारले जातो. भारत अमेरिका संबंध, भारत रशिया असेही प्रश्न सहसंबंधात विचारले जातात. इथं पहा, सहसंबंध स्पष्ट करायचे होते. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर तो आहे, आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा. यामध्ये मुद्दे दिले जातील, शासन, आर्थिक प्रगती, लोककल्याण, राष्ट्राची उभारणी, शांतता आणि सुव्यवस्था. त्यानंतर भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा. यामध्ये अलिप्ततावाद, सार्वभौमत्वाचा आदर, अंतर्गत राज्यकारभारामध्ये ढवळाढवळ न करणे, शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग यांसारख्या घटकांचा समावेश केला जाऊ शकतो. यानंतर नेक्स्ट पुढचा आहे मित्रांनो, शीतयुद्धोत्तर काळातील पुढील प्रादेशिक संघटना स्पष्ट करा. यामध्ये सांघाय सहकार्य संघटना, सार्क संघटना, ब्रिक्स संघटना, बिमस्टेक संघटना, G20 संघटना. तर हे प्रश्न करा मित्रांनो, जेणेकरून याचा प्रश्न इथं जरी नाही विचारला तरी संकल्पना चित्र पूर्ण करा. तिथं देश विचारतील ह्या संघटनांमधले, तुम्ही देश जरी माहीत असेल तरी तुम्हाला ते 4 मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सर्वसामान्य माणसावर झालेले परिणाम. यामध्ये अर्थ, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अर्थ, श्रमिक बाजारावर झालेला परिणाम, लहान उद्योगांवरचा परिणाम आणि शेतीवरचा परिणाम. तर एकंदरीत अशा प्रकारचे हे महत्त्वाचे प्रश्न आहे जे मुद्द्यांच्या आधारे विचारले जाऊ शकतात. तर त्या प्रश्नांचा अभ्यास आपण करायचा आहे. नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर अजून राहिलेले जे काही प्रश्न आहेत त्यांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.